श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, ज्या घरामध्ये मिठाचा दिवा जो आहे तर तो लावला जातो आणि हा मिठाचा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणकोणते बदल होतात, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपल्याला हा मिठाचा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे, नेमका कशासाठी लावायचा आहे आणि नेमके हा मिठाचा दिवा लावल्यामुळे आपल्याला कोणते लाभ होत असतात, हीच माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, मिठाचा दिवा जो आहे ना तर तो माता लक्ष्मीला आकर्षित करणारा असा एक गुप्त उपाय आहे. काही घरात पैसा जणू वाहता नदीसारखा येतो, तर काही घरात कितीही मेहनत केली तरी देखील पैसा टिकत नाही किंवा येत नाही. काही घरं सतत आनंदी दिसतात बघा आपल्याला, तर काही घरं रोज घरामध्ये वाद, तणाव, अडचणींनी भरलेले असतात. हे सगळं का होत असतं, तर आज मी तुम्हाला असं गुप्त रहस्य जे शतका आणू शकतं, ऋषी मुनींनी पाळलं पण काळाच्या ओघात हरवून गेलं आणि ते म्हणजे मिठाचा दिवा. आणि लक्ष्मी प्राप्तीचं गूढ रहस्य म्हणजे तर आपल्याला आता हा मिठाचा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे बघा. कारण यात तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल, माता लक्ष्मीची कृपा मिळेल आणि हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय. कारण की आपल्या पुराणामध्ये माता लक्ष्मी ही फक्त संपत्तीची देवी नाही, तर ती 7 गुणांचं प्रतीक मानली जाते. शांती, प्रेम, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य, सद्भावना आणि यश. लक्ष्मीचं खरं रूप म्हणजे शुद्ध स्पंदन, अशी एक ऊर्जा जी त्या घरात प्रवेश करते, जिथे स्वच्छता, भक्ती आणि सकारात्मकता असते. माता लक्ष्मीला जिथे शुद्ध कंपन जाणवतात तिथे ती स्थायी स्वरूपात निवास करते आणि जिथे वादविवाद, भांडणे, कलह, मत्सर, ईर्ष्या आणि नकारात्मकता असते तिथून माता लक्ष्मी जी आहे तर ती काढता पाय घेते. म्हणूनच बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्या जुन्या पिढ्यांमध्ये मीठ हे माता लक्ष्मीला प्रिय मानलं गेलं आहे. कारण मीठ हे पृथ्वी तत्वाशी जोडलेलं आहे आणि ते नकारात्मक ऊर्जेला शोषून घेण्याची क्षमता जी असते ना तर ती या मिठामध्ये असते. ज्या घरात मीठ शुद्ध राहते, जिथे मनोभावाने माता लक्ष्मी येते, मिठाला संस्कृतमध्ये म्हणतात सौम्य रत्न. याचा अर्थ असा, रत्न जे दिसतं साधं पण त्यात अपार शक्ती असते. मीठ हे ऊर्जा संतुलक आहे. ते वातावरणातील नकारात्मक कंपने शोषून घेत आणि त्यांना निष्प्रभ करत. म्हणून अनेक संस्कृतीमध्ये मीठ शुद्धीकरणासाठी वापरलं जातं. मंदिरामध्ये मीठ कधीही आत नेलं जात नाही, कारण की ते बाहेरची नकारात्मक ऊर्जा खेचत असतं. तर घरात दर आठवड्याला मिठाच्या पाण्याने पुसणं हे प्राचीन उपायांपैकी एक आहे. वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलं आहे की ज्या घरात मिठाचा दिवा रोज संध्याकाळी लावला जातो तिथे काळक नाही, ठिकाणी माता लक्ष्मी स्वतः त्या घरामध्ये प्रवेश करतात. मित्रांनो बघा, मिठाचा दिवा म्हणजे नेमकं काय आणि तो लावायचा कसा. मिठाचा दिवा तयार करण्याची पद्धत साधारण एक मध्यम आकाराचा काचेचा आपल्याला वाडगा घ्यायचा आहे. त्यामध्ये साधारण अर्धा कप समुद्री मीठ जे आहे तर ते भरायचं आहे. समुद्री मीठ म्हणजे खडे मीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे. शक्यतो करून तुम्हाला मातीची पंती जी आहे तर ती घ्यायची आहे. तुमच्याकडे जर रॉक सॉल्ट असेल तर हे भरा. आता त्यामध्ये तुम्हाला एक लहान कापसाची वात जी आहे तर ती ठेवायची आहे. त्या वातीला थोडंसं तूप किंवा सरसूचं तेल लावायचं आहे. दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्ही संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे सायंकाळी बरोबर 6:30 ते 6:30च्या वेळेमध्ये हा दिवा तुम्हाला लावायचा आहे.
हा दिवा कुठे लावायचा तर घराच्या पूर्व दिशेला किंवा मुख्य दरवाजाजवळ. दरवाजाजवळ ठेवणं शक्य नसेल तर मग पूजा देवघर किंवा हॉलच्या पूर्व दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. लावताना लक्षात घ्या, कधीही तो बाथरूम किंवा स्वयंपाकघरात लावू नका. हे ठिकाण ऊर्जेचं संतुलन बिघडवतात. दिवा लावत असताना म्हणायचं आहे ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमः. हा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे. मंत्र परत एकदा सांगते बघा. ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमः. हा मंत्र माता लक्ष्मीला खूप अतिशय अत्यंत प्रिय आहे. प्रसन्न करून घेणारा माता लक्ष्मीला मंत्र मानला जातो. जेव्हा हा दिवा पेटवतो त्यावेळी मीठ हवेतील नकारात्मक आयन्स शोषून घेत असतं आणि वातावरणात सकारात्मक कंपन निर्माण करतं. हा दिवा म्हणजे लहानसं ऊर्जा केंद्र. तुम्ही लक्षात घ्याल, पहिल्याच आठवड्यात घरातील वातावरण तुम्हाला हलकं वाटू लागतं. घरातील भांडण, मनातील चिडचिड कमी होते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती शांती दिसते. हा दिवा रोज पेटवण्याने घरातील काळी ऊर्जा जी आहे, नजरबाधा जी आहे, निगेटिव्हिटी जी आहे तर ती दूर होते. दृष्ट तणाव आणि पैशांचे अडचणी कमी होतात आणि माता लक्ष्मीचा स्थायी स्वरूपात निवास आपल्या घरामध्ये राहत असतो. मिठाचा दिवा हा फक्त एक धार्मिक विधी नाही तर तो एक ऊर्जा म्हणजेच एक उपचार, एनर्जी, हिलंग आहे. आता आपण बघूया की लक्ष्मीचरण आणि मिठाचं एकमेकांशी असलेलं अद्भुत नातं जे घराला समृद्धीकडे नेणार आहे. आपल्या घरात माता लक्ष्मी येते त्यावेळी ती चरण म्हणजे पाऊल खूण सोडते असं म्हटलं गेलं आहे. पण त्या पाऊल खुणा फक्त शोभेच्या नाहीत बरं का, त्या ऊर्जेचं प्रतीक आहेत. जेव्हा आपण दरवाजाच्या आतल्या बाजूला पूर्व दिशेला किंवा घराच्या मुख्य कोपऱ्यात लक्ष्मी चरण ठेवतो त्यावेळी त्या प्रतिकात्मक ऊर्जेचा प्रभाव सुरू होतो. जर त्या ठिकाणी मिठाचा दिवा लावला तर त्या ऊर्जेला चुंबकासारखं आकर्षण मिळतं. लक्ष्मी चरण म्हणजे धन आणि सौभाग्याचं स्पंदन. जर मिठाचा दिवा म्हणजे त्या स्पंदनांना शुद्ध ठेवणारा रक्षक म्हणून लक्ष्मी चरण ठेवताना हे नक्की करा. त्या ठिकाणची दररोजची स्वच्छता करा. त्याजवळ सुगंधी अगरबत्ती, धूप किंवा चंदन धूप लावा आणि त्याच ठिकाणी रोज मिठाचा दिवा लावा. हे केल्यानंतर त्या घरात माता लक्ष्मीचा स्थायी निवास होतो. मीठ हे फक्त चव वाढवत नाही तर ते पृथ्वी आणि जल तत्वाचं संतुलन राखतं. मीठ हवेतील आर्द्रता खेचतं, त्याचबरोबर धूळ, बुरशी आणि जड वायू शोषून घेत असतं. म्हणूनच जिथे मीठ असतं तिथे वातावरण हलकं आणि प्रसन्न होतं. मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊन तिला पृथ्वी तत्वात विलीन करत असतं. म्हणजेच तुमच्या घरातील जी काळी ऊर्जा, दृष्ट ऊर्जा, मत्सर, वाईट विचार येत असतील ते सगळं मीठ हे शोषून घेत असतं. म्हणून मिठाचा दिवा म्हणजेच घरातला ऊर्जेचा स्रोत असतो. त्यामुळे तो रोज लावला जातो तर लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग आपोआपच खुलतात आणि लक्ष्मी देवी त्या घरात राहत नाही. जिथे सतत भांडणं, नाराजी, ताणतणाव, गोंधळ किंवा आवाज असतो, नकारात्मकतेचीही काही लक्षणं असतात. जसं की सकाळी उठल्यावर मन कंटाळवाणं वाटणं, घरात वारंवार वस्तू पडणं, फुटणं, दिवा अचानक विझणं, पाणी सांडणं, अन्न खराब होणं आणि मुख्य म्हणजे पैशाचा प्रवाह थांबणं. जर ही लक्षणं तुमच्या घरात दिसत असतील तर समजा ऊर्जेचे संतुलन बिघडलेले आहे आणि तिथेच मिठाचा दिवा मदतीला कामी येतो. आता बघा काही सोपे आणि प्रभावी उपाय जे प्रत्येक स्त्री सहजपणे करू शकते आणि परिणामसुद्धा लगेच दिसतात. घरातील प्रत्येक खोलीत एक छोटा काचेचा बाऊल ठेवा. त्यात थोडं खडे मीठ भरा आणि हे बाऊल तुम्ही खास करून या ठिकाणी ठेवा. स्वयंपाकघरात, गॅसजवळ, बेडरूमच्या कोपऱ्यात आणि हॉलच्या पूर्व बाजूला. प्रत्येक रविवारी ते मीठ टाकून म्हणजे बदलून द्या आणि नवीन मीठ भरा. हे मीठ प्रत्येक खोलीत सगळी नकारात्मक ऊर्जा खेचतं. बदलताना जुनं मीठ नाळातून किंवा जमिनीत टाकू नका. ते कचऱ्यात गुंडाळून बाहेर टाका, कारण त्यामध्ये शोषलेली जी काही नकारात्मक ऊर्जा असते. आठवड्यातून एकदा स्नान करताना एका बकेटमध्ये थोडं मीठ टाका आणि हे स्नान करा. तुमच्या औराचं शुद्धीकरण करतं. यामुळे आपलं शरीर हलकं वाटतं, मन प्रसन्न राहतं.
जातं आणि चिडचिड कमी होते. कधी कधी घरात जडपणा वाटत असेल तर एक लिंबू कापून त्यात थोडं मीठ ठेवा आणि मुख्य दरवाजाजवळ ठेवा. सकाळी ते बदलून टाका. हे उपाय घरातील दृष्ट आणि मस्तराची ऊर्जा ताबडतोब शोषून घेता. दर शुक्रवारी संध्याकाळी तुपाचा दिवा आणि मिठाचा दिवा दोन्ही एकत्र लावा. तुपाचा दिवा माता लक्ष्मीला अर्पण करा आणि मिठाचा दिवा घरासाठी लावा. हा संयोग धनप्राप्ती आणि शांतीचं द्वार उघडतो. किंवा लावताना दररोज म्हणायचं आहे, ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमः. हा मंत्र मिठाच्या ऊर्जेला सक्रिय करतो. हा मंत्र तुम्हाला किमान 16 वेळा किंवा 8 वेळा पठण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. तुमच्या मनात जेही अभिप्रेत आहे, पैसा, शांती, आनंद, आरोग्य, ते हळूहळू तुमच्याकडे येऊ लागतं. दिवा नेहमी संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे 6:30 ते 7:30च्या दरम्यान लावा. तो जळत असताना माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत राहा. दिवा शांत झाल्यानंतर मीठ दुसऱ्या दिवशी बदलू नका. ते 3 दिवसांनी बदलायचं आहे. लक्षात घ्या, जर दिवा काळपट झाला, मीठ ओलसर झालं किंवा बुरशी आली, मिठाला पाणी सुटलं तर लगेच बदलून टाका. मीठ टाकताना म्हणायचं आहे, दृष्ट ऊर्जा निघून गेलेली आहे, माता लक्ष्मीचा वास राहो. मीठ हा फक्त अन्नाचा घटक नाही, तो घरातील ऊर्जा शुद्ध करणारा देवी वरदान सदृश्य द्रव्य आहे. ज्या घरात मिठाचा दिवा रोज लावला जातो त्या घरात माता लक्ष्मीचा निवास होतो. कारण ती जागा आता नकारात्मक राहिलेली नाही, तर ती प्रकाशमय झालेली असते, शांती आणि प्रेमाने भरलेली असते. आणि घरातील अडथळे पहा कसे आपोआपच दूर होतात. फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, मनापासून उपाय करा. सोबतच कष्ट आणि कर्म चांगली करत चला. नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये बदल जे आहेत तर ते हळूहळू का होईना होतच राहतात. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही नाही समजलं तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आवर्जून एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करून ठेवत जावा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.